शहरातील बेगमपेठ पोलीस चौकीच्या बाजूला असलेले खोके आणि अतिक्रमण पुन्हा वादात सापडले आहे. या खोक्याजवळ शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक शेख यांनी एका गाडीची तोडफोड केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी शेख यांच्यासह मुलगा जैन मुस्ताक मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बेगमपेठ पोलीस चौकीच्या मागील बाजूच्या असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात या भागातील माजी नगरसेवकांनी, रहिवाशांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. या खोक्याच्या बाजूला पेवर ब्लॉक टाकून बाकडे ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी हे पेवर ब्लॉक काढून टाकण्याची कारवाई केली. यावेळी वाद झाला होता. या खोक्यालगत शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक शेख यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या विरोधात नागरिक सातत्याने तक्रारी करीत आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी या परिसरातील नागरिक आणि शेख यांच्यामध्ये वाद झाला. या कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे अफसर शेख यांनी पोलीस चौकीच्या मागे आपली नवीन गाडी उभी केली होती. ही गाडी फोडण्यात आली. या प्रकरणी शेख यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.